कारच्या ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी उमर मोहम्मद. फरीदाबाद दहशतवादी मॉडेलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार. कारमधील मृताची DNA चाचणी करून तो उमर मोहम्मद आहे का याची करणार तपासणी. स्फोटाआधीची कारची छायाचित्र समोर. स्फोटाच्या आधी कार लाल किल्ल्याजवळ उभी होती. CCTV कॅमेऱ्यातून आली माहिती समोर. दिल्ली स्फोट प्रकरणातील कार हरियाणा पासिंग असून नदीम खान नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती समोर. तर गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमान असल्याचं सांगितल्यात येतंय. दिल्लीतील I-20 कारमध्ये फिदाईन हल्ला झाल्याची शक्यता. स्फोट होण्याच्या 3 तास आधी मशिदीजवळ पार्किंगमध्ये कार उभी होती. पार्किंगमधून कार बाहेर आल्यानंतर काही मिनिटातच स्फोट. स्फोटाचा नवीन व्हिडिओही आला समोर. अतिशय मोठा स्फोट. आवाजानं नागरिक घाबरले. आगीचे डोम पाहून नागरिकांची धावपळ सुरू. दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही. आमची गाडी अजूनही घरातील पार्किंगमध्ये. उमर मोहम्मदच्या परिवारानं केला दावा. गाडीचा मूळ मालक मोहम्मद सलमानकडून घेतलेली कार नदीम खाननं एका डीलर रॉयल्सला विकली. त्यानंतर डीलरनं कार पुलवामा येथील तारीखला विकल्याचं समोर. त्यामुळे पुलवामा घटनेचा स्फोटाशी संबंध आहे का याची तपासणी सुरू. उमरनेच I-20 कारचे पैसे दिले असल्याची माहिती समोर. दिल्ली स्फोट प्रकरणी उमरच्या दोन्ही भावांची चौकशी. दोघांकडून 18 मोबाईल जप्त. लाल किल्ल्यातील CCTV फुटेज समोर. अतिशय भयावह चित्र. स्फोट झाल्यानंतर भीतीनं नागरिकांची पळापळ. दिल्ली इथं हाय अलर्ट जारी. दिल्ली पोलिसांचा आणि जम्मू काश्मीर पोलिसांचा फरीदाबाद गुन्हे शाखेसोबत संपर्क. स्पेशल सेलनं फरीदाबाद दहशतवादी मॉडेलबद्दल माहिती मागितली. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.